पुन्हा एकदा विनंती करेल की आपण आपल्या शुभाचे भाजपा अध्यक्ष परेश पाटील डोंबिवली यांचा आपण सन्मान करावा। शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मानाच्या अतिथी कक्षामध्ये केलं जातं। मोस्ट वेलकम साहेब, आपण आलात आमच्या या स्पर्धेमध्ये, तुमचं मनापासून स्वागत आहे। तर नाव क्रिकेट बोलूया सामन्याकडे, अतिशय महत्त्वाचा सामना आपण एन्जॉय करतात। तर आलेले सर्व तमाम प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे स्पर्धेमध्ये। दुसरी रात्र या मैदानामध्ये अतिशय मोठे संघ, मोठमोठे स्टार खेळाडू आम्ही पाहिलं, मोठमोठे स्टार संघ आज या मैदानामध्ये उतरले। एकूणच 8 संघ पाहायला भेटल्याबद्दल पहिल्या फेरीतील शेवटचा सामना सुरू होत आहे। हिंदुगिरीच्या आम्ही बादशाह, तलवार आमची राणी, दादागिरी तर करतोच आम्ही, सर्व शिवरायांची मेहरबानी। शिवरायांच्या पंचांना 3 गोष्टी प्रामुख्याने पाहाव्या लागत असतात। ती बघा, लेफ्ट लाईन आणि हेड फॅक्टर, चेंडू पडते कुठे आणि एक्झॅक्टली कुठल्या दिशेला आणि त्याची उंची किती आहे। मोठा फटका, जबरदस्त स्ट्रोक, सेट ऑन दी डीप लॉंग ऑन, चेंडू सीमा पार, 6 धावा। तर आमचे समालोचक आदेश पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन आहे। स्वागत आहे आदेश पाटील आपले देखील। तर आपण पाहतो या ठिकाणी धावसंख्या या ठिकाणी अकाउंट ओपन केलं आहे। 6 धावेनं फलंदाज, सलामी फलंदाज फलंदाज चेंडू, बडा फटका, या बेसमध्ये चेंडू मिस्टर जज केला, फलंदाज बाद होतोय। बिग विकेट, अबक नेरुलकर बॅक टू द पवेलियन। आमचे प्रेक्षक वर्ग, सर्व प्रेक्षक वर्गाचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे। आणि युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या सामन्याला एन्जॉय करतात त्यांचे देखील मनापासून स्वागत आहे। आपण पाहतो ही स्पर्धा पूर्णपणे लाईव्ह केली जाते www.punjabentenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्णपणे लाईव्ह केली जाते। तर आमच्या पंजाब टेनिस केतन दलवी, किरण दलवी तसेच वैभव पाटील असतील, त्या सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मी स्वागत कराल। तर आपण पाहतो सामना एन्जॉय करतात जे वागेश्वर देसाई बनाम VRCC हंसिका 11 पेंदर या 2 बलाढ्य संघामध्ये पाहायला मिळतात। 2 मोठे संघ, नामवंत संघ आमने सामने आहे। एक ठाणे डिस्ट्रिक्ट मधला बलाढ्य संघ हा देसाई संघ मैदानावरती आहे, तर रवी मातेसारखा एक अतिशय अनुभवी खेळाडू ओंकार मैदानावरती आहे। अतिशय वर्षाचा अनुभव आणि त्याची चिदोरी घेऊन रवी माते मैदानावरती पाहायला मिळतात। चेंडू पॅडवरती अप्रतिम गोलंदाजी, पूर्णपणे फलंदाजीला रोख लावली। तर अमिश नेरुलकर एक अतिशय मोठा फलंदाज होता, त्या फलंदाजाला षटकार ठोकला, त्याच्यानंतर रवी मातेने पुन्हा एकदा कमबॅक दाखवलं मैदानावरती। अप्रतिम गोलंदाजी, अनुभव काय आहे हे त्याने सिद्ध केलं मैदानावरती। कित्येक वर्षाचा असलेला अनुभव त्याने या ठिकाणी सिद्ध केला। अप्रतिम गोलंदाजी, तब्बल की धावा फक्त 6। ओव्हर चेंडू बिग सारावा। फलंदाज विश्वास पाटीलच्या बॅटमध्ये षटकार पाहायला मिळतात। तर एकूण धावा होतात 1 बाद 12 धावा डबल कबड्डी, ओंकार चांगले क्रिकेट पाहायला मिळतात। ज्या प्रकारे रवी मातेनं चेंडू जास्त डॉट फेकले, त्याच्यानंतर ओव्हरबीट चेंडू त्याचा वापर केला, त्याच्यावरती फलंदाज विश्वास पाटील ज्याने षटकार ठोकला। पहिला पावसाळ्याचा खेळ सुरू, आपण पाहतो पहिल्या फेरीतील अंतिम सामना एन्जॉय करताय। अजून एक बडा फटका, बॅक टू बॅक दुसरा षटकार। Good job.
ओमकार रफी मात्र जबरदस्त गोलंदाजी दाखवली ती कारण सुरुवातीला मोठा झटका दिला अभिष निरुकर सारखा फलंदाज त्यानं या मैदानामध्ये बाद केलं. पहिले गोलंदाजी आपण उमेश मात्र नक्कीच उमेश मात्रेनं पहिलं षटक फेकलंय. मध्ये उमेश मात्रेनं दमदार सुरुवात दिली होती तर सुरुवातीला आपण पाहतो अभिष निरुकर सारखा फलंदाज त्यानं बाद केला मैदानामध्ये. मग शेवटच्या चेंडूवरती दोन चेंडूवरती ओमकार दोन मोठे पडके आले आणि VRCC हंसिका स्पोर्ट्स संघामध्ये तब्बल पहिल्या पॉवर सर्कल मध्ये तब्बल 18 धावा ठोकल्यात. अप्रतिम क्रिकेट दोन संघामध्ये पाहायला भेटणार आहे. तर मी मगाशीच वक्तव्य केलं की ठाणे डिस्ट्रिक्ट मध्ये कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये अधिराज्य मिळवणारा हा संघ मैदानामध्ये आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रायगड मधला नामवंत दबदबा ठेवणारा संघ मैदानामध्ये VRCC हंसिका स्पोर्ट 11 संघ या ठिकाणी आपण पाहतो मैदानामध्ये पेंडर संघ. अतिशय बिग फाईट सामना एन्जॉय करतात आमचे प्रेक्षक. अतिशय चांगला प्रतिसाद आमच्या प्रेक्षक वर्गाचा लाभतोय कारण काल देखील प्रेक्षक वर्ग 5 संघ मैदानामध्ये आले होते. नवीन गोलंदाज कुमार मात्र गोलंदाजाप्रती दुसरं षटक पहिल्या पॉवर सर्कल मध्ये तब्बल 18 धावा आल्यात आणि दुसरा पॉवर सर्कल गोलंदाज कुमार मात्र विकेट शॉट चेंडू फुल केलाय डोक्यावर पॉईंट डोक्यावर चढला खेळून करतो आउटफील्ड पास सीमा पार चौकार. जबरदस्त सुरुवात आपण पाहतो दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज कुमार म्हात्रेचं स्वागत केलं. वेलकम टू द ग्राउंड आणि वेलकम फोर. पहिला चेंडूवरती फलंदाजाने दमदार चौकार दाखवला. शॉट चेंडू यावेळेस मध्ये फुल केला चेंडू पुन्हा एकदा चेंडू बॅकवर्ड करले दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतात तोपर्यंत मात्र फलंदाजाने 2 धावा एकवटल्यात. अप्रतिम रनिंग करून विकेट आणि 2 फलंदाजांना 2 धावा एकवटल्या. 2 धाबेच्या मदतीने आपण पाहतो धाबा धपडकमध्ये धावा लागतात 24. अतिशय दमदार सुरुवात आपण पाहतो केली आहे मैदानामध्ये. पहिल्या पॉवर सर्कलमध्ये अभिष निरुकर बाद झाल्यानंतर जी जिम्मेदारी होती ती मैदानामध्ये पूर्णपणे सांभाळताना मैदानामध्ये हे 2 फलंदाज स्ट्रायकरवरती रोहित पाटील त्याच्या बडा पडका चेंडू हवेमध्ये जज केलाय. अजून एक फलंदाज बाद होत आहेत रोहित पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. तर आपण पाहतो रोहित पाटील बाद झाला आणि पेंडर संघाला दुसरा धक्का लागला मैदानावरती. रोहितनं पहिल्या चेंडूवरती चौकारानं आगास केला होता. रोहितनं दमदार सुरुवात दिली होती मध्ये त्याला स्वतःचं अस्तित्व हे मैदानावरती टिकावतरणीय जी रणनीती बनवली ती रवी मात्र मैदानावरती त्या रणनीतीमध्ये पूर्णपणे सापळा जो रचला होता त्या सापळ्यामध्ये अडकला. या ठिकाणी फलंदाज रोहित पाटील अतिशय इम्पॉर्टंट फलंदाज होता मैदानावरती तो देखील बाद झाला. नवीन फलंदाज रुपेश नेरुरकर स्ट्रायकरवरती येतोय. नो स्ट्रायकरवरती जबरदस्त फलंदाज विश्वास अजून एक मोठा पडका चेंडू सीमा पार शेडगार. तर आपण पाहतो विश्वास पाटीलच्या बॅट मध्ये बघा लगातार 3 षटकारांची हॅट्रिक साजरी केली आहे. अप्रतिम क्रिकेट दमदार फलंदाजी जबरदस्त क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळतात. तर विश्वास पाटील म्हणजे तर क्रिकेट मधला सर्वात मोठे नाव ओंकार एक विश्वास पाटील टोंडरा संघाचा कल्ला जुबिलीच्या मैदानावरती मॅन ऑफ द सिरीज LCD आपण पाहतात. पेंदूच्या मैदानामध्ये देखील आज विश्वास पाटील मित्रांनो विक्रम रसला 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारला. आजची 30 दादागिरी आजची 30 फलंदाजी ओंकार विश्वास पाटील टोंडऱ्याचे जबरदस्त फॉर्म मध्ये प्रपादन जुबिलीच्या मैदानामध्ये काल मॅन ऑफ द सिरीज LCD ओपन स्पर्धेमध्ये आपण जय अंबिका संघ चॅम्पियन ठरला होता आणि विश्वास पाटील मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी झाला होता. दरम्यान आपण पाहतो धाबा स्कोर मोजून 31 लॉस ऑफ 2 विकेट 2 गडी गमावल्यात मात्र 31 धावा धाबा लागल्यात. अतिशय चांगलं कमबॅक या मैदानामध्ये पाहू शकाल कुमार मात्र दाखवला.
एक पुढे फटका आला, विश्वासनं षटकार ठोकला, त्याच्यानंतर विश्वासनं लगातार 3 षटकार ठोकल्या, त्या विश्वासला शांत केला. त्यावेळेस मात्र पाहावं लागेल म्हणजेच आपण पाहतो ठिकाणी मात्र फलंदाज बाद विश्वास पाटील ठिकाणी पंच डिस्कस करायचा योग्य आपण पाहतो नटा आउट तर 2 पंच ठिकाणी आहेत. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाला. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी आपण पाहतो VRCC हंसिका स्पोर्ट पेंडर संघाने धावा बनवल्यात 31-32 धावा आपण पाहतो. 16.00 सरासरी गाठताना या ठिकाणी जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतोय. ओमकार आपण पाहतो देसाई संघ पाटील पालसंकर मैदानामध्ये आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त संख्येने पाटील या पेंडर संघाच्या मैदानामध्ये पाहायला मिळतात. पहिल्या दिवशी देखील पेंडर संघ मैदानावरती होता आणि तो पेंडर संघ या स्पर्धेतून बाहेर गेला. मात्र यावेळी पुन्हा एकदा नवीन आशा घेऊन या संघाच्या सोबत त्यांच्या पाटील मैदानावरती आल्यात. 32 धावा आपण पाहतो अतिशय दमदार सुरुवात केली आहे कारण 16.00 असे 0-0 अशी सरासरी गाठताना ओमकार आपण पाहतो मैदानावरती 32 धावा ठोकल्यात आणि याच सरासरी जर धावा बनवल्या तर धावांचा डोंगर हा VRCC पेंडर संघ मारू शकेल. या मैदानावरती बिग पार्ट सामना जय वागेश्वर विपक्ष VRCC हंसिका स्पोर्ट या 2 बलाढ्य संघामध्ये पाहायला मिळतोय. बिग पार्ट सामना दोन्ही मोठे संघ दोन्ही धावा संघ मैदानावरती आहेत. एका बाजूला फार वर्ष आपण कित्येक वर्ष क्रिकेट खेळलं तरी मात्र मैदानावरती पाहायला मिळणार आणि दुसऱ्या बाजूला क्रिकेटवरती दादागिरी करणारा अवेश टेरुकर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. अवेश टेरुकरनं फक्त 1 षटकार दाखवला. जी अपेक्षा होती प्रेक्षकांना ती अपेक्षा त्याने पूर्ण केली नाहीये. रवी मात्र कशा प्रकारे गोलंदाजी दाखवेल. अतिशय फिरकी गोलंदाज आपल्या बोटांची कळा नेहमीच प्रत्येक मैदानावरती दाखवणारा रवी मात्र गोलंदाजच्या विरोधी लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पहिला चेंडू थोडीशी चुकी दाखवली यष्टीरक्षकाच्या पाठीमागे तर ओमकार 1-1 धावेची किंमत किती आहे हे नक्कीच देसाई संघाला माहितच आहे. 1-1 धावेने सामना जेव्हा गमावतात आणि त्यांचे खेळाडू जेव्हा रात्रभर झोपत नाही त्या संघाला तुम्ही जाऊन विचारा की एका धावेची किंमत किती आहे. एकदा 22च्या स्वरूपामध्ये 33 धाबडकामध्ये त्याच्या पैशामध्ये जबरदस्त आहे अप्रतिम शोध चेंडूला भेटला चेंडू सीमा पार लय भारी षटकार. तर आपण पाहतो फलंदाज या ठिकाणी 3 फलंदाजांना षटकाराने अकाउंट ओपन केलं. तर या दरम्यान फलंदाज बाद होतो. बिग विकेट पेंडर संघाला मोठा धक्का. फलंदाज रुपेश टेरुलकर बॅक टू द पॅव्हिलियन. रुपेश नेरुलकर बाद होते. रुपेश नेरुलकरनं षटकाराने अकाउंट ओपन केलं होतं. आपण पहिलं षटकाराने अकाउंट ओपन केलं अवेश नेरुलकरनं मध्ये दुसऱ्या चेंडूपती तो बाद झाला. त्याच्यानंतर आपण पाहतो विश्वास पाटील त्याने देखील षटकाराने अकाउंट ओपन केलं. तर विश्वास पाटीलनं 3 लगातार षटकार दाखवल्यात. त्याच्यानंतर फलंदाज रोहित पाटील याने चौकाराने अकाउंट ओपन केलं आणि रुपेश नेरुलकरने देखील षटकाराने अकाउंट ओपन केलं. ओमकार पाहिलं जर आपण पाहतो एक अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी निर्माण करतात. सेकंड मध्ये फलंदाज मोठा फटका मात्र मिस्टर स्टोक जज केलाय. यावेळेस मात्र अजून एक फटका. फलंदाज जितेश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन.
टू बॅक चढके या पेस मध्ये जितेश नाईकी धाव बनवली नाहीये. आतापर्यंत आपण पाहतो एकूण झटके लागले 4 संघाला. धावा झाले धाबांमध्ये स्कोर मजान 39 रन 4 विकेट. आपण पाहतो 4 गडी गमावलेत मात्र 39 धावा या संघाने बनवल्यात. अतिशय दमदार सुरुवात. जबरदस्त डीप लॉंगॉनच्या वरून मध्ये षटकाराला सन्मान दिला चेंडूला, कारण अतिशय चांगला चेंडू होता. बघा किती चांगलं क्रिकेट. नंतर पाहिलं त्या फलंदाजाने एक षटकार ठोकला, त्याच्यानंतर सिंगल घेतली. एक मोठ्या खेळाडूचं वैशिष्ट्य असतं मित्रांनो, कारण खराब चेंडूवरती मोठे फटके आणि चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे मोठ्या खेळाडूचं वैशिष्ट्य असतं. फक्त चेंडूला सन्मान दिला, कुडलेंचा चेंडू होता आणि सिंगल घेत त्याला स्ट्राईकला रोटेट केली. एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त होता आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 46 म्हणजे 46 धावा. दमदार सुरुवात मैदानावरती 15.33 अशी सरासरी या संघाने गाठले. मैदानावरती ओंकार अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला भेटलाय. VRCC हंसिका स्पोर्ट पेंडर संघानं दमदार सुरुवात दाखवली. तर अहमद नेरुकडनं अतिशय दमदार सुरुवात केली आणि ती सुरुवात प्रत्येक फलंदाजानं या मैदानावरती ठेवली. ताबडतोब फलंदाजी मला पाहायला भेटली. तर विश्वास पाटीलला अतिशय वेगवान फलंदाजी दाखवली. तर आतापर्यंत विश्वास पाटीलला 4 षटकार ठोकले त्या मैदानावरती. तब्बल 7 चेंडूमध्ये 25 धावा पडल्यात. 46 धावा दिल्या. कबड्डी 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळते 2 बलाढ्य संघामध्ये. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते मैदानावरती. 2 षटकामध्ये 32 धावा. मध्ये या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 14 धावा आल्या. एकूण 46 धावा. धावांचा डोंगर प्रपद उभा केला. मध्ये या ठिकाणी येणाऱ्या 2 षटकामध्ये ओंकार हा संघ किती धावा उभा राहील, कारण दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर या देसाई संघाचं मजबूत स्थिती म्हणजे त्यांचं बॅटिंग ही त्यांची मजबूती आहे. त्यामुळे त्यांच्या समोर VRCC हंसिका स्पोर्ट्स संघ किती धावा उभा राहील. आतापर्यंत दमदार सुरुवात दाखवली, दमदार फलंदाजी दाखवली. जबरदस्त क्रिकेट पाहायला भेटला. तर प्रत्येक फलंदाजानं मोठ्या फटक्यानं सुरुवात दाखवली मैदानावरती. सेकंड मध्ये फलंदाज मात्र अतिशय चांगला चेंडू कुठल्या स्पोर्ट मध्ये चेंडू फेकला. बऱ्याच चेंडू पाहायला मिळतात. आपण म्हणतो सेकंड मध्ये विश्वास पाटील जबरदस्त क्रिकेट दाखवले. तब्बल 4 षटकार्यापर्यंत दाखवल्यात. 8 चेंडू मध्ये त्याने तब्बल 25 धावा आतापर्यंत बनवल्यात. एकदा मोठापट प्रयत्न चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क करूया. चेंडू हवेमध्ये जज केलाय मात्र झेल या ठिकाणी सुटलाय. ओंकार अतिशय सोपा झेल होता या ठिकाणी मात्र तो ड्रॉप झालाय. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ हा समीकरण असतं. मात्र या ठिकाणी विश्वास पाटीलचा सोडला झेल किती महागात पडेल आता या देसाई संघाला हा क्रिकेटचा खेळ. पैसे मैदानावरती कारण ओंकार ज्या फलंदाजांना 4 षटकार मारल्यात, ज्या फलंदाजांना आक्रमक पारी दाखवली, त्या फलंदाजाला या ठिकाणी देसाई संघाने जीवनदान दिला. याचा किती त्यांना नुकसान भोगावं लागेल येणाऱ्या या 2 षटकामध्ये. त्याच्या पैशापर्यंत मोठा फटका. यामध्ये अजून एक चेंडू सीमा पार 4 धावा. बरेचशा चुका योगेश मध्ये आपण पाहतोय. मात्र टीम पण किती चांगला आहे. अजूनपर्यंत कोणताच दबाव, अजूनपर्यंत कोणताच आरडाओरडा देसाई संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत नाहीये. एक आदर्श संघ म्हणून परिचय देतोय हा देसाई संघ मैदानावरती. नक्कीच अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला भेटलं. मात्र या मध्ये पुन्हा एकदा मोठा फटका. कॅप्चर सिलेक्शन चेंडू डीप लॉंगॉनला बीट करतोय सीमा पार. आपण पाहतो 11 चेंडू मध्ये 35 धावा या फलंदाजाने बनवल्यात. या फलंदाजाला जीवनदान दिला. चेंडू ऑप्शनच्या खूपच पार आहे. अंपायर सिग्नल बाहेर. तर आपण पाहतो अतिशय वेगाने धावसंख्या पुढे सरकतीये. धावसंख्या डबल 3 धावा लागल्यात 57.
57 ओंकार आपण पाहतो अतिशय वेगाने धावा पुढे सरकतात. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 11 धावा या षटकामध्ये आल्यात. पुन्हा एकदा बरोबरचा वाघाची धार कोणला पार चेंडू सीमा पार अजून एकदम तर आमचे प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात. ओंकार आपण पाहू शकतो एसटी रिक्षाच्या पाठीमागे जे काळा पडतं आपल्या बरोबर स्क्रीन आहे. स्क्रीन समोर आमचे छोटी मुलं या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्या ठिकाणी आपण पाहतो एक धाव दिशा दाबीचा प्रयत्न नाही. जबरदस्त क्रिकेट ओंकार मैदानामध्ये पाहायला मिळतंय. बघा किती चांगलं क्रिकेट या पेंदर संघाकडनं पाहायला मिळतंय. या विश्वास पाटीलकडनं पाहायला मिळतंय. कारण एकदम मोठा फटका घेतल्यानंतर नेहमी सिंगलला त्यांना कन्वर्ट केली आहे. स्ट्राईक देखील त्याच्या खात्यामध्ये त्यांना ठेवली आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त होतात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करणारा संघ VRCC हंसिका स्पोर्ट पेंदर संघ ज्याने धावा बनवल्यात 64 धावा. ओंकार 64 धावा धाबावरती लागल्यात. नक्कीच ओंकार आपण पाहतो पहिल्यापासून सुरुवातीपासून दमदार सुरुवात केली. कारण पहिल्या षटकाचा विचार केला 18 14 14 त्याच्यानंतर 18. ओंकार आतापर्यंत 16.00 अशी सरासरी संघाने गाठली आहे. कारण सुरुवातीला प्रमाणे 2 षटकामध्ये 32 धावा आल्या होत्या. तेव्हा आपण वक्तव्य केलं या संघाने जर ही सरासरी कायम ठेवली तर धावांचा डोंगर या ठिकाणी उभा करेल. अप्रतिम सुरुवात 16ची सरासरी कायम ठेवली आहे. एकूण 64 धावा संघाने बनवल्या 4 षटकामध्ये. अद्याप आपण पाहतोय एक अतिशय भरोशाचा फलंदाज इनफॉर्म असलेला फलंदाज विश्वास पाटील मैदानामध्ये आहे. ज्या विश्वास पाटीलला धुवाधार खेळी दाखवली आहे. एकूण त्यानं 5 षटकार तर 2 चौकार त्या फलंदाजाने ठोकल्यात. 42 धावा या फलंदाजाने बनवल्यात. तर या स्पर्धेतील एकमेव अर्धशतक ठोकणारा फलंदाज येणापरी संघाचा अंगद पाटील ज्याने तब्बल 61 धावा या स्पर्धेमध्ये ठोकल्या. पहिल्या दिवशी अंगद पाटीलने दिवस गाजवला. कालचा दिवस आपण पाहतो अंगद पाटीलने गाजवला. तर पहिल्याच सामन्यामध्ये आपण पाहिले तर दमदार खेळी केली होती. 61 धावेची झुंजार खेळी. मात्र याच मैदानामध्ये त्याने इतिहास नोंदवला होता. अंगद पाटील डे स्पर्धेमध्ये मित्रांनो 6 चेंडूमध्ये 7 षटकार ठोकले होत्या. एकूण 55 धावा त्याने देखील पडवल्या होत्या. आणि तोच इतिहास त्या फलंदाजाने कायम ठेवला आज या मैदानावरती. मात्र हा विश्वास पाटील 50 धावा बनवेल का? नक्कीच ओंकार आपण पाहतो देसाई संघाची गोलंदाजी कधीच चांगली पाहायला मिळते. कारण 5 षटकांसाठी 5 गोलंदाजांचा वापर या ठिकाणी रवी मातेने केला. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र बीट केला फलंदाजाला. चेंडू पडल्यानंतर लेग स्पिन होतं. 22च्या दिशेने आउट स्विंग आपण पाहतोय. 12च्या दिशेने चेंडू निघला. विश्वास पाटील जागे म्हणून खेळण्याचा प्रयत्न दाखवतोय. फुटबॉलचा वापर जर विश्वास पाटील केला असता तर कदाचित यश प्राप्ती भेटली असती. यश निश्चित या फलंदाजाला लाभलं असतं. पहिला चेंडू निधाव विश्वास पाटील 42 धावा करून खेळतो कल्पेटवरती. या स्पर्धेतील दुसरा अर्धशतक हा फलंदाज ठोकेल का? प्रेक्षकांची नजर पूर्णपणे विश्वास पाटीलच्या फलंदाजीवरती. आता चेंडू ऑप्शनच्या बाहेर जातोय. आपण पाहतोय जास्त लेग ब्रेक झाला या ब्रिज मध्ये. चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर गेला. पर वाईट इशारा करतात धावसंख्या आपण पाहतोय 65 धावा दाबडकावरती. अद्याप शेवटचं षटक मार्गस्थ. चेंडू पुल गेला. जबरदस्त फटका. चेंडूला बेडकावून देतोय. बॅकवर्ड स्कोर अजून एक बडा फटका. चेंडू सीमा पार चौकार. विश्वास पाटील 46 धावा. एकूण 47 धावा. सॉरी एकूण 47 धावा आहे पर्यंत ठोकल्यात. डायरेक्टेड मात्र विकेट पाहतो दुसरी धाव देखील कंप्लीट होती. आणि या 2 धावेच्या मदतीनं एकूण धावा 49. विश्वास पाटील अर्धशतक ठोकेल का? कारण या स्पर्धेमध्ये दुसरं अर्धशतक ठोकण्याचं मान या फलंदाजाला मिळू शकेल. अप्रतिम फलंदाजी इनफॉर्म फलंदाज आम्ही वक्तव्य केलं होतं. तर अभिष तेंडुलकर बाद झाल्यानंतर जी जिम्मेदारी होती ती खऱ्या अर्थाने या फलंदाजाला आपल्या खांद्यावरती घेतली. जबरदस्त षटकार स्पर्धेतील दुसऱ्या 50 धावा.
विश्वास पाटील सोडून 17 चेंडू 55 धावा अप्रतिम क्रिकेट प्रेक्षकांना चक्रावून सोडणारं क्रिकेट मैदानावरती पाहायला भेटला विश्वास पाटीलला 17 चेंडू मध्ये घातक फलंदाजी केली ओमकार जो जीवनदान दिला विश्वास पाटीलला दाखवून दिलं मैदानावरती तुम्ही दगडी चाळ हा सिनेमा पाहिला असेल तर त्या सिनेमातला डायलॉग होता चुकीला माफी नाही आणि तेच दाखवून दिलं मैदानावरती विश्वास पाटीलनं 27 धावेवरती ज्याचा जेल सोडला आणि अजून एक इतिहास मध्ये नोंदवला या कडगा अजून एक मोठा फटका चेंडू लांबाच्या डोक्यावर लांब जबरदस्त पहार उभा केला जातो एका बाजूला विश्वास पाटील जबरदस्त फलंदाजी संघाच्या वाघाची डरकाली त्याला प्रेक्षकांची आरोग्य बॅक टू बॅक षटकार जबरदस्त फलंदाजी अप्रतिम फलंदाजी विश्वास पाटीलच्या बॅट बंद मोहनशेठ यांच्याकडे विश्वास पाटीलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलात आणि मात्र धाबांचा डोंगर या पेंदर संघाला उभारलात पारितोषिक इथे योगेश ठिकाणी आपले जगदीश लाडके समालोचक त्यांच्या आवाजामध्ये एक चांगला गोडवा त्या पेंदरचे भूमिपुत्र विश्वास पाटील उर्फ बाबू त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज येते जी फलंदाजी केली मैदानावरती विश्वास त्यांच्या अर्धशतक झळकावलं त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी येते स्वागत आहे आपला विश्वास पाटील त्यांचे जे लाडके समालोचक आहेत ते जर या ठिकाणी आले असतील तर मी त्यांना विनंती करतो प्लीज कम ऑन द स्टेज आपण व्यासपीठावरती आपला सन्मान नक्कीच आमच्या माध्यमातून व्यासपीठावरती केला जाईल बॅक टू द क्रिकेट योगेश ओमकार आपण पाहतो धाबांचा डोंगर उभा केला तर विश्वासाठी गोलंदाज आला त्याच्या विश्वासनं 17 चेंडूमध्ये 55 धावा ठोकल्या मैदानावरती एक वादळ निर्माण केलं जबरदस्त क्रिकेट पाहायला भेटला तब्बल आपण पाहतो ठिकाणी विश्वास पाटील एकूण षटकार ठोकल्या मैदानावरती 7 षटकार ठोकले आतापर्यंत आपण पाहतो आणि 3 चौकार या फलंदाजानं ठोकल्या तर आपण पाहतो 60 षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीनं 62 धाबा फलंदाजांनी बनवल्या आणि VRCC अंसिका स्पोर्ट्स संघाने धाबा उभारल्यात एकूण 84 धाबा या स्पर्धेतील हाय स्कोर ओमकार नोंदवला कारण अंगणवाडीचा संघ इनामपुरी संघाने 83 धाबा ठोकल्या होत्या आणि तो हाय स्कोर नोंदवला आता मात्र VRCC अंसिका स्पोर्ट पेंदर संघाने मैदानावरती 84 धाबा केल्यात 85 धाबेचा अव्वड आहे मात्र दुसऱ्या बाजूला विसरून चालला तर रवी मातेचा संघ तर आपण पाहतो एकूण विश्वास पाटीलसाठी 700 रुपयाचं पारितोषिक आमच्या समोरच्या कक्षामध्ये जमा झालं तर आमचे विश्वास पाटील आमच्या पेंदरचे समालोचक त्यांना विनंती असेल आपण या ठिकाणी आलात आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय उर्फ बाबू तुम्हाला विनंती असेल की आपण आमच्या समालोचक कक्षामध्ये यायचं आहे आपल्याला विनंती आहे की आपण आमच्या समालोचक कक्षामध्ये यावं तर ओमकार आपण पाहतो मैदानावरती जबरदस्त बिग पार्ट पाहायला मिळतो जबरदस्त क्रिकेट 84 धाबा ज्या पहिल्या दिवशी मध्ये हायस्कोर नोंदवला होता इनामपुरी संघटना तो हायस्कोर आता मात्र तुटलाय कारण 84 धाबा ठोकल्या त्या मैदानावरती 85 धाबेचं आव्हान आहे एका बाजूला विसरून चालला नाही या रवी मातेचा संघ म्हटलं तर त्यांचं फलंदाजी त्यांची मजबूती आहे त्यामुळे कशा पद्धतीने फलंदाजी करतील या धावा चेस करतील की पेंदर संघाचे गोलंदाज त्यांना रोख लावतील याचं प्रत्यक्ष दाखवून ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती आम्ही आमंत्रित करतो ओमकार सेठ यांना थँक्यू योगेश महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या त्रिवार मानाचा मुजबळ अर्पण करून त्यांच्या नावाने स्पर्धामध्ये ते आपण गाजवतो त्यांचे प्रभाकर असू पाटील त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून म्हणजे सर्व लाडकी रसिकांचं स्पर्धेच्या माध्यमात आज ही दुसरी रात्र या नाईट रजनी तुम्ही एन्जॉय करता आणि दुसऱ्या नाईट रजनीमध्ये एक जबरदस्त विक्रम नोंदवलं मैदानावरती पेंदर संघानं तब्बल 84 धावा मैदानावरती कुठलेत आणि 85 धावीचा डोंगर मैदानावरती रचला जातोय या VRCC अंसिका स्पोर्ट्स पेंदर संघाच्या माध्यमातून भाग्यश्री देसाई संघाच्या माध्यमातून 85 धावीचे लक्ष्य मनाशी बाळगून सलामीची जोडी ते मैदानावरती वर्षभ पाटील आणि राम पाटील यानंतर आपण बघूया दुसऱ्या फेरीकडे दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल जासई वर्सेस तिरंगा शिवकर एक खूप मोठा सामना येणाऱ्या काळामध्ये रसिकांच्या भेटी येईल I can't request with the captain please come on the stage for the toss 85 धावेचं विजयाचं लक्ष्य मैदानावरती
मनाशी बाळगून जिंकण्याचं स्वप्न आणि अभिलाषा साकारण्यासाठी राम पाटील आणि मोरेश पाटील ही सलामीची जोडी मैदानावरती आहे. एक सामना आता मात्र मला आठवतोय तो म्हणजे वागड नाईट्स मध्ये स्वर्गीय अनंत शेटस्मृती चषकाचा 87 धावा याच वागेश्वर देसाई संघाने चेस केल्या होत्या. आकाश पाटील तंबलाचं शतक झळकावलं होतं 12 चेंडूवरती आणि तीच इनिंग तोच गेम प्लॅन तोच सातत्य मैदानावरती कंटिन्यू करावा लागेल या वागेश्वर देसाई संघाला. गोलंदाजीसाठी पाहिजे गोलंदाजीचा वापर मैदानावरती केला जातोय. पावपलीचा पहिला षटक आहे. संघ नायक आहे गोलंदाजीसाठी आवेश नेरुळकर. एक मोठं नाव आहे टेनिस विश्वाचं आवेश नेरुळकर. तर दुसऱ्या बाजूला राम पाटील, रवी म्हात्रे, मोरेश पाटील देसाई संघ ज्याच्या माध्यमातून स्टार खेळाडू पाहिलेत. सुखदेव म्हात्रे सारखे एक जबरदस्त अनुभवी खेळाडू, त्यानंतर प्रमोद म्हात्रे असतील किंग ऑफ द ठाणे, त्यानंतर रिची म्हात्रे, त्यानंतर नक्कीच नाव घेतलं जातं मोरेश पाटील आणि राम पाटील या दोन फलंदाजांचं. एक स्पर्धा मी पाहिली होती दिवा चषकामध्ये तब्बल 107 धावेची नाबाद भागीदारी या दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहिली होती आणि ते दोन फलंदाज मैदानावरती येतात. तर मी सामना जिंकण्याची स्वप्न पूर्णपणे बाळगू शकेल तर सातत्याने 100% कमिटमेंट मोरेश्वरने दिली आहे. सातत्याने अतिशय चांगला परफॉर्मन्स राम पाटीलने दिला आहे. विशाल द बेस्ट फॉर द टीम. पावपलेचा पहिला चेंडू दिशेचा विचार नक्कीच करावा लागेल. चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे, पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू खराब आहे. वर्ष पाटील सफल झाले होते. त्यानंतर लेन भरगडले मैदानावरती गोलंदाज आवेश नेरुळकर आणि अवंतर दावेला अकाउंट ओपन होतं मैदानावरती या वागेश्वर देसाई संघाचा. सामन्यामध्ये जरी 85 धावा चेस करायची असल्या तरी धमक मी मिळाल्या देसाई संघामध्ये आणि सामन्यामध्ये एक चांगला संघर्ष, एक चांगली फाईट येणार का मध्ये रसिकांना पाहायला मिळेल मैदानावरती. हरीश पाटील पेठ यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज देतोय विश्वाससाठी. चना या स्पर्धेमध्ये 61 धावा आपल्या नावावरती कुठल्या. हा चेंडू फुल लेनचा होता. बॅकफुटला ले बॅटच्या मधनं डायरेक्ट हिट येतोय. अप्रतिम क्षेत्राच्या फलंदाजा बिग विकेट मोरेश पाटील. त्या फलंदाजामध्ये सामना संपवण्याची ताकद होती. ते फलंदाजामध्ये गावची झाले आणि पहिला मोठा धक्का वागेश्वर देसाई संघाला. अप्रतिम संगीत मैदानावरती महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मुजरा मानाचा अर्पण केला जातोय. मास्टरच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती आवाज धाव आली. त्यानंतर स्वर्गीय अनंत शेठ स्मृती चषकाचा बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक आम्ही ज्याला दिलं होतं तो मोरेश पाटील. ज्याला तब्बल 85 धावा त्या स्पर्धेमध्ये 3 सामन्यांमध्ये कुठल्या होत्या. तो फलंदाज मैदानावरती बाद झालाय. ज्या फलंदाजाकडनं अपेक्षा होत्या ते फलंदाज बाद झाले मैदानावरती. नवीन फलंदाज येतोय आकाश पाटील. पावपलेचा पहिलं षटक आणि सांघिक यश प्राप्त मैदानावरती VRCC अंसिका स्पोर्ट्स पेंडस संघाला. याच VRCC स्प्रेड संघाच्या पेंडस संघाच्या माध्यमातून खूप मोठी टुर्नामेंट आम्ही पेंडसच्या मैदानावरती पाहिली होती. तो पेंडस संघ मैदानावरती सज्ज झाला फाईट करण्यासाठी देसाई संघाला. हा चेंडू राम पाटील बॅटचा पेस ओपन करतोय. चेंडू गुडलेन स्पॉटवर लेन लवकर पिकअप केली होती पण प्रॉपर टायमिंग त्या ठिकाणी दाखवू शकले नाहीयेत आणि पहिली सिंगल इथे मैदानावरती राम पाटील एक धाडा वाघ या. जरी सुरुवात शांत झाली असली या देसाई संघाची तरी मात्र या सामन्याचा शेवट थोडासा वेगळा पाहायला मिळेल. कारण जो पेंदर संघ ज्यांच्या गोलंदाजीच्या आणि फलंदाजीच्या जोरावरती ओळखला जातो तर हा देसाई संघ त्यांच्या फलंदाजीच्या मजबूत बॅटिंग लाईनअपच्या जोरावरती ज्यांना कित्येक सामने मैदानावरती जिंकलेत. त्यामुळे सामन्यामध्ये संघर्ष करावा लागेल यावेळी या वागेश्वर देसाई संघाला. तर समोर आवेश नेरुळकर सारखा एक जबरदस्त क्रिकेटचं मोठं नाव फाईट देतोय. हा चेंडू आकाश पाटील बॅटचा पेस ओपन करतोय. विस्तारित क्षेत्ररक्षक जज करतायत. अतिशय चांगला चेंडू एका जोरामध्ये टाळ्या होत्या त्या क्षेत्ररक्षकासाठी. फलंदाज बाद होतो मैदानावरती. दुसरं यश गोलंदाज आवगला आणि दुसरा चढका मैदानावरती वागेश्वर देसाई संघाला. छान थोडं लहान शिवरायांच्या मातृभूमीवर जन्माला आलो याचा मला अभिमान आहे. सातत्यानं अतिशय चांगली संगीत या गुलाबी तंगडीमध्ये तुम्ही ऐकताय. ते सामना आता जिंकेल का मैदानावरती वागेश्वर देसाई संघ हा प्रश्न निर्माण होतोय. त्यांच्या फलंदाजामध्ये ताकद होती ते दोन फलंदाज बाद झालेत. तर जोपर्यंत राम पाटील मैदानावरती आहे तो राम पाटील वन मॅन आर्मी ही भूमिका मध्ये सादर करेल का. नवीन फलंदाज येतो 4थ्या क्रमांकावरती कॅप्टन ऑफ द टीम संघ नायक येतो हितेश भोईर. आता मध्ये दबावाखाली वावरतो मैदानावरती तो म्हणजे हा देसाई संघ. जर दबाव बाजूला सारायचा असेल या देसाई संघाला तर मात्र राम पाटीलला स्वतःच्या खात्यावरती क्रिकेटचा आर रिस्पॉन्सिबिलिटी कंट्रोल
कंट्रोल या दोन गोष्टी सातत्यानं टिकून ठेवून या सामना चेस करताना एक मोठी इनिंग सादर करावी लागेल. हा चेंडू यावेळी अतिशय चांगला फटका वॉटर टायमिंग वर शॉट स्वतःची गुणवत्ता सादर करतोय. परिचय देतो मैदानामध्ये राम पाटील. चेंडू लांब सीमा पलीकडे फरार होतोय. पहिला चौकार. चांगलं संगीत एक भव्य वातावरण यामध्ये दिल्ली मार्केटचा प्रयत्न केला होता. चेंडूच्या मास्टरच्या माध्यमातून राम पाटील आता मध्ये बॅटचा पेस ओपन करतोय. चेंडू अजून एक मोठा फटका शीतक्षक टीम मध्ये लावण्याचा प्रयत्न करतायत. त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जमिनीवरती लँड होतोय. तोपर्यंत 2 धावा मैदानावरती एक पडल्या जातील. सुरुवात थोडीशी शांत होती मैदानावरती ती म्हणजे या देसाई संघाची. कारण अवेश नेरुळकरला यश लाभतं मैदानावरती गोलंदाजी करत असताना ज्याने खराब चेंडूने सुरुवात केली. त्यानंतर मोरेश्वर पाटील धावचीत झाले. त्यानंतर आकाश पाटील मध्ये ती पास झाले आणि त्यानंतर कॉन्फिडन्स लेवल क्रिकेटचा उंचावला गोलंदाज अवेश नेरुळकरचा आणि अतिशय चांगली कामगिरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सादर केली जाते बीआरसीसी पैदल संघाच्या माध्यमातून. क्रिकेटचा खूप वर्षांचा दांडगा अनुभव आहे. एका बाजूला रवी मात्रेच्या संघासमोर तर दुसऱ्या बाजूला अतिशय चांगली ताकद आहे आवक नेरुळकरच्या बाजूला. हा चेंडू बॅट अँड बॅटच्या मध्ये भिरकावून दिले चेंडूला. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवतो फलंदाज. तो फक्त सिंगल डबलला फरक पडणार नाही मैदानावरती. तर प्रति षटकामागे तब्बल 17 धाबेची सरासरी या मैदानामध्ये बनवायची आहे. ती म्हणजे या भाग्यश्वर देसाई संघाला पापपलीच्या पहिल्या षटकामध्ये धावा मैदानावरती 9 फलंदाज बाद झाले 2. एक सांघिक यश लाभलं या बीआरसीसी पैदल संघाला. तर एक फलंदाज बाद झाले मैदानावरती. ज्या गोलंदाजीनं स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावरती फलंदाज आकाश पाटीलला बाद केलं आणि पहिल्या षटकामध्ये सामन्यामध्ये मजबूत स्थिती निर्माण करतो. तो म्हणजे हा बीआरसीसी अंशिका स्पोर्ट पेंड संघ. प्रति षटकामध्ये 17ची सरासरी बनवत असताना पूर्णपणे डगमगल्या मैदानावरती थोडीशी पडझड मध्ये पाहायला मिळते. त्यांच्या मोरेश्वर पाटीलकडून आम्हाला अपेक्षा होत्या ते फलंदाज धावचीत झाले. तर या मोरेश्वर पाटील बाद झाल्यानंतर संघाला कोण सावरणार हा प्रश्न आता मित्र निर्माण होतोय या देसाई संघाच्या पाठराख्यांना. कारण पेंदर संघाची ताकद आहे त्यांची गोलंदाजी तर एका बाजूनं या देसाई संघाची ताकद आहे त्यांची फलंदाजी आणि सातत्यानं पेंदर संघ वर्चस्व गाजवतोय या छत्रपती क्रीडांगणावरती. या प्रभाकर हा पाटील स्मृती चषकाच्या माध्यमातून स्वतःची ताकद पेंदर संघ दाखवतो मैदानावरती. तर म्हणजे या भाग्यश्वर देसाई संघाला सामन्यामध्ये जोपर्यंत राम पाटील मैदानावरती आहे तोपर्यंत सामना जिंकण्याची स्वप्न बाळगू शकेल. कारण बरेचसे निसटते विजय राम पाटील आपल्या संघाच्या बाजूने खेचून आणलेत आणि बरीचशी अर्धशतकी फलंदाजी राम पाटीलच्या माध्यमातून मी पाहिली आहे. बरेचसे रेकॉर्ड आहे खेळूच्या नावावरती आहेत. जसं वेळ मिळेल तसे मी तुम्हाला नक्कीच माहिती देऊ. म्हणजे तसा खेळ मैदानावरती राम पाटीलच्या माध्यमातून होणं खूप गरजेचं असेल. देसाई संघाच्या पाठराख्यांना गोलंदाजीसाठी येतो गोलंदाज रुपेश तांदे. पापपलीचं दुसरं षटक आहे आणि एक जबरदस्त वेगवान गोलंदाज रुपेश तांदेचा वापर केला जातोय. हा चेंडू शॉर्टलीचा होता मनगडीचा टीका पुरेपूर वापर. चेंडू मिड विकेट क्लिअर करतोय. लॉंग बिग वे आउट ऑफ द पार्क. दमदार षटकार होत्या मैदानावरती आणि धावसंख्या षटकाराच्या मदतीने डबल डिजिट मध्ये तुम्ही पाहू शकाल. धावा येतात मैदानावरती 15. पापपलीच्या षटकामध्ये अपंग धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 9. पापपलीच्या 2 षटकामध्ये 35 ते 40 धावा बनवणं आवश्यक होतं. अशा क्षणाला पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा आलेत आणि दुसऱ्या षटकामध्ये त्या धावा रिकव्हर करण्याचा प्रयत्न मैदानावरती केला जाईल या देसाई संघाच्या माध्यमातून हे दाखवून दिलंय. पहिल्या चेंडूवरती षटकारांना स्वागत करतो मैदानावरती गोलंदाज रुपेश तांदेचा. एक स्ट्रायकर आणि दादा फलंदाज राम पाटील ज्याच्या नावाने हा देसाई संघ ओळखला जातो. तो राम पाटील मैदानावरती कितपत फाईट देईल हा सुद्धा एक मोठा प्रश्न असेल. कारण अजूनपर्यंत राम पाटीलला सुरुवात केली आहे अजूनपर्यंत खूप मोठा संघर्ष बाकी आहे. विजयाची दिल्ली खूप दूर आहे अजूनपर्यंत या भाग्यश्वर देसाई संघाच्या बाजूनं. त्याचा प्रयत्न केले तर मात्र नक्कीच यश लाभेल मैदानावरती या भाग्यश्वर देसाई संघाला. पेंदर संघ पण जास्त विलंब केला. 25 मिनिटांमध्ये 5 षटकं फेकणं खूप गरजेचं आहे बघ. अन्यथा आपल्याला पॅनलाइज केली जाईल आयोजकांच्या माध्यमातून. या गोष्टीकडे सुद्धा आपण लक्ष द्या. विनंती असेल पेंदर संघाच्या संघनायकाला गोलंदाज संघ रुपेश
हा चेंडू प्रेशर ऑन द बॉलर पहिल्या चेंडूवरती षटकाराला तर दबावाखाली आले म्हणतात ती गोलंदाज यू डोंट शो द प्रेशर गेम जर तुम्ही दडपणाखाली जर खेळाल तर तुम्ही तो स्वतःचा नैसर्गिक खेळ मध्ये ती सादर करू शकणार नाहीये डावीचा डोंगर रचला पहिल्या क्षेत्रामध्ये पेंदस संघानं ज्यामध्ये तब्बल 7 षटकार आणि 3 चौकार विश्वास पाडीच्या माध्यमातून आपण पाहिले आणि तब्बल 62 धावेची दमदार फलंदाजी पेंदस संघाच्या माध्यमातून विश्वास सादर केली आणि या 84 धावा सेट करू शकला तो म्हणजे हा VRCC पेंदस संघ रुपेश सज्ज होतोय चेंडू बिनबोर्ड फलंदाबाद वॉट अ कमबॅक पहिल्या चेंडूवरती षटकाराला त्यानंतर लेन बरगडले पुन्हा एकदा नव्या जोमानं सुरुवात केली आणि जी स्वप्न पाहिली VRCC पेंदस संघानं त्या स्वप्नांना प्रयत्नांची जोड देत असताना राम पाटीलला टार्गेट केलं आणि त्रिफळा उद्ध्वस्त केला मैदानावरती एका मोठ्या फलंदाजाचा आणि त्याचाच आनंद साजरा करतो मैदानावरती हा VRCC पेंदस संघ प्रवीण गुलदास मैदानावरती रुपेश तांबेच्या माध्यमातून राम पाटील याच्यामध्ये बाद येतं डबलगंगती धावा मैदानावरती 16 फलंदाजामध्ये सामना संपवण्याची ताकद होती ते फलंदाज मधून बाहेर झालेत आता मध्ये हितेश आणि कुमार मात्रे हे दोन फलंदाज कितपत फाईट देतील कितपत किल्ला लढवला जाईल कितपत खिंड लढवली जाईल मैदानावरती याकडे लक्ष लागलं देसाई संघाच्या संघनायक रवी मात्रेचं तो प्रेक्षक वर्ग पडद्याच्या आतमधून येतोय त्या प्रेक्षकाला मी विनंती करतो प्लीज आपण बाहेर व्हा स्पर्धा खूप मोठी आहे आणि तुमचं प्रेम आम्हाला असणं खूप गरजेचं हा चेंडू हेलिकॉप्टर स्ट्रोकच्या माध्यमातून खेळले तर प्रदीप वडका क्षेत्ररक्षक आले होते डीम्ड विकेटला मात्र जेल कन्वर्ट करू शकले नाहीयेत तोपर्यंत फक्त सिंगल लाभेल मैदानावरती आणि सिंगल फरक पडणार नाहीये VRCC पेंडस संघाला त्या पहिल्या सत्रामध्ये त्यांना 84 धावा कुठलेत आणि एक विस्फोट खेळी सादर केले मैदानावरती विश्वास पाटील तीच इनिंग मैदानावरती कंटिन्यू करावी लागेल आता मध्ये संघनायक हितेश भोईरला तीच इनिंग ते सातत्यामध्ये टिकून ठेवावे लागेल जे सातत्य दाखवलं पेंडस संघाच्या माध्यमातून विश्वास जे सातत्य दाखवलं पेंडस संघानं आणि जर सामना जिंकायचा असेल तर आता मात्र फाईट करावी लागेल कॉम्पिटिटिव्ह स्टाईल स्वतःची गुणवत्ता मध्ये ती सादर करावी लागेल तेव्हाच सामन्यामध्ये रंग भरू शकेल हा भागेश्वर देसाई संघ गोलंदाज सज्ज होते रुपेश तांबे अप्रतिम कमबॅक केल्यामध्ये मिळालं रुपेशनं पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर यश लाभलं आणि अजून यश मिळालं असतं गोलंदाजाला ड्रॉप झालाय आणि संधी मिळाली मैदानावरती कुमार म्हात्रेला चेंडू लेग ब्रेकच्या मदत आतमध्ये येतो स्ट्रॉंग अपील पंचांवरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय मैदानावरती पंचांचा आतापर्यंत कोणताही निर्णय या ठिकाणी येत नाहीये आणि फलंदाज या ठिकाणी नाबाद असेल दोन पंचांच्या माध्यमातून डिस्कस केलं जाईल ही स्पर्धा तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकाल PanvelTennisCricket.in माध्यमातून अतिशय चांगलं आयोजन आणि अतिशय चांगलं नाविन्य स्पर्धेला निर्माण करून दिलं जात आहे आमच्या आयोजकांच्या माध्यमातून PanvelTennisCricket.in माध्यमातून तब्बल 198 देशामध्ये या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्ही पाहू शकाल मी पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहतोय दोन पंच डिस्कस करतात जो फायनल डिसिजन आमच्या मेन पंचांच्या माध्यमातून येईल तो डिसिजन नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू वाईट बॉल पंचांचा डिसिजन येतो हा चेंडू खराब आहे आणि चेंडू लेग स्टिकच्या बाहेर होता एव्हरी डिलिव्हरी आउट टू द लेग स्टंप दिस कॉल द वाईड आणि या चेंडूवरती सिंगल स्कोर कार्ड वरती कन्वर्ट केली जाईल गोलंदाज सज्ज होते मैदानावरती रुपेश अतिशय स्ट्रॉंग अपील केलं होतं मात्र पंचांवरती कोणताही दबाव येत नाहीये हा अपील होता वाईट लपवण्यासाठी आणि तो गेम प्लॅन मध्ये ती फर्स्ट ला या पेंडस संघाचा चेंडू ट्रॅव्हल होतं स्क्वेअर ऑफ द विकेट जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत अजून एक सिंगल येते मैदानावरती आणि पूर्णपणे डॉमिनेट केलं मैदानावरती या पेंडस संघाच्या गोलंदाजानं या देसाई संघाच्या फलंदाजानं डोकं वर काढू दिलं जात नाहीये डोकर वर काढण्याचा प्रयत्न केला म्हणजे राम पाटीलनं त्याला टार्गेट केलं त्यानंतर जबरदस्त गोलंदाजी सादर करत असताना मोठ्या फटक्यांवरती रोख लावली आहे या पेंडस संघाच्या गोलंदाजानं कपलकपवरती धावा देत 19 85 धावेचा मोठा डोंगर रचला आणि तो डोंगर पार करत असताना पूर्णपणे नांगी टेकली मैदानावरती या भागेश्वर देसाई संघानं त्या संघाकडे एक चांगला खेळ आम्हाला अपेक्षित होता त्या संघाच्या माध्यमातून रसिकांचं स्वप्न पूर्ण होणारं क्रिकेट आम्हाला पाहायचं होतं ते स्वप्न मात्र रसिकांचं सादर करू शकलं नाहीये आणि प्रेक्षक वर्ग नाराज होते या ठिकाणी देसाई संघाचा कारण सातत्यानं वर चढपणामध्ये ती पाहायला मिळतोय पेंडस संघाच्या माध्यमातून पेंडस संघ सातत्याने इम्प्लिमेंट दाखवतोय
करतोय आणि सातत्याने क्रिकेटचा दर्जा मध्ये पेंडर संघाने सादर केला आणि जबरदस्त आनंद या VRCC पेंडर संघाचे पॅटरॅकमध्ये लई लूट करतात. सर्व काही सुरळीत झाला पेंडर संघाच्या बाजूने. फलंदाजी दमदार झाली. एक इतिहास रचल्यामध्ये विश्वास पाडील 62 धावेचा. हा चेंडू गुमासाठी दिशेचा विचार नक्कीच करावा लागेल. चेंडू ट्रॅव्हल होतो शॉर्ट फाइंडिंगला 1+1 2 धावांमध्ये कन्वर्ट केल्या जातील आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकतीये. धापलकावरती धावा येतात 21 धावा धापलकावरती. पापुपीचं दुसरं षटक आहे आणि अजूनपर्यंत एका चेंडूचा खेळ मध्ये बाकी आहे. जर येणाऱ्या चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव करू शकेल आणि एक फाईट मैदानावरती निर्माण करू शकेल. तो म्हणजे हा भागेश्वर देसाई संघ. स्कोर मध्ये 21 लॉस ऑफ 3 विकेट. 21 धावा बनवत असताना तब्बल 3 फलंदाज बाद झालेत. तर सामना कोण जिंकून देणार, कोणता फलंदाज मध्ये संघर्ष करणार हा प्रश्न निर्माण होतोय देसाईच्या संघनायक रवी म्हात्रे यांना. हा चेंडू विदेशासाठी बॅटचा बेस ओपन करतोय. प्रॉपर टायमिंग प्रॉपर स्ट्रोक फ्लॅट षटकार 6 धावा गुड शॉट आणि या षटकारानं संघनायक हितेश भोईर आणि 2 षटकाचा पॉवर प्लेचा खेळ मध्ये कंप्लीट झाला आणि 2 षटक कंप्लीट झाल्यानंतर पहिल्या पॉवर प्ले मध्ये धावायला 9 आणि 2 षटक कंप्लीट झाल्यानंतर धापलकावरती धावा 27. हे थोडंसं महागडे षटक फेकलं गेलं रुपेश तांतेच्या माध्यमातून. धावेचा डोंगर रचला या VRCC पेंडर संघानं. त्यामुळे विजयासाठी खडतर प्रवास सुरू करावा लागेल. तो म्हणजे या भागेश्वर देसाई संघाला डीझल. दरम्यान पनवेल टेनिस क्रिकेट बॅटिंगचे शिव सन्माननीय संदीप शेठ वास्कर यांचा शुभागमन होता. विनंती करायचं आपण आमच्या आधुनिक कक्षामध्ये या अनुष्ठानामध्ये सन्माननीय संदीप शेठ वास्कर आमच्या पेडगावच्या पनवेल टेनिस क्रिकेटचे शिव त्यांना विनंती असेल की आपण आधुनिक कक्षामध्ये यावं. ज्यांच्या माध्यमात ही संकल्पना आणि ज्यांच्या माध्यमात योगदान लाभलं आमचे किरण दळवी असतील आणि त्यांची पूर्ण टीम असेल जी सातत्यानं मोठमोठ्या टुर्नामेंट कव्हर करत असते आणि त्यांच्या माध्यमात ग्रामीण खेळाडूंच्या एक प्लॅटफॉर्म सातत्यानं पनवेल टेनिस क्रिकेट मध्ये निर्माण करून देताना मी पाहिला आणि अतिशय चांगली कामगिरी पनवेल टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून या वेबसाईटवर तुम्ही पाहू शकाल. चांगली तिसरं षटक सेकंड स्पेअर मध्ये येतो गोलंदाज. चेंडू बीट मैदानावरती अतिशय चांगली गोलंदाजी अप्रतिम लाईन नेली. ऑब्स्टिकला पूर्णपणे ब्लॉकर मध्ये चेंडू फेकला जातोय. अवक नेरुरकरच्या माध्यमातून. अवक नेरुरकर इज अ बिग नेम, व्हेरी डेंजरस प्लेअर इन द टेनिस क्रिकेट वर्ल्ड आणि त्याचा घातकपणा मैदानावरती सादर केला जातोय अवकच्या माध्यमातून. राऊंड विकेट. चेंज ऑफ द पेस. पहिला चेंडू वेगानं फेकला. वॉट अ व्हेरिएशन. अप्रतिम कामगिरी मैदानावरती. पहिला चेंडू वेगानं फेकला त्यानंतर दुसरा चेंडू स्लोवर आहे आणि पूर्णपणे बीट केल्यामध्ये पूर्णपणे फलंदाजांच्या पायाला बेड्या घातल्या जातात या पेंडर संघाच्या माध्यमातून आणि डोकं वर काढून दिले जात नाहीये देसाई संघाला. जसं सामना आवश्यक होता तसं सामना प्रेक्षकांमध्ये ती पाहायला मिळालं नाहीये. तर मरुषम पाडील समजता बाद झाले मैदानावरती. हा चेंडू फ्लाईट दिली होती. चेंडूच्या बिलपर्यंत येऊ शकले नाहीयेत. पंचांचा इशारा येतो हा चेंडू खराब आहे. ऑफस्टिकच्या बाहेर होता चेंडू आणि अवांतर धाव कधी धापलकामध्ये कन्वर्ट केली जाईल. म्हणजे एकेरी दुरी धावीने दुसऱ्या क्षेत्रामध्ये सामना चेस करत असताना विजय मिळू शकणार नाही हा भागेश्वर देसाई संघ. आता देसाई संघामध्ये पाठवून जर संघर्ष करायचा असेल तर कुमारला मोठे फटके सादर करावे लागतील. अजून पण वेळ बाकी आहे. हा चेंडू दिशेचा विचार नक्कीच करावा लागेल. सातत्यानं लेन भरगोट मैदानावरती गोलंदाज. हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर होता आणि अजून एक अवध 10 मध्ये खर्च केली जाईल अवकच्या माध्यमातून. अवकनं आतापर्यंत 4 चेंडू मध्ये फेकले त्यापैकी 2 चेंडू खराब होते आणि 2 चेंडू मैदानावरती बीट झाले कुमार आणि यश मिळते गोलंदाज अवक नेरुरकरला. येणारे 16 चेंडू 56 धावेचं मोठं लक्ष्य कंप्लीट करायचं. हा चेंडू हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पॅड वरती आत होतोय तर डायरेक्ट देण्याचा मानस. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होता. अप्रतिम निशाणा त्या ठिकाणी पाहू शकाल. एका जोरामध्ये टाळ्या उद्या जे क्षेत्ररक्षक होते लॉंग ऑफला रोहित पाडील त्याच्या माध्यमातून अप्रतिम गोटी नेम तुम्ही पाहू शकाल आणि यष्टा उद्ध्वस्त केल्या जातात त्या ठिकाणी आणि अजून एक फलंदाज बाद होते मैदानावरती कुमार म्हात्रे. फलंदाज बाद येतो मैदानावरती कुमार म्हात्रे. नवीन फलंदाज येतो जुनियर नितीन.
अतिशय चांगले फलंदाज आहेत. मध्ये थोडेसे उशीर आहे त्यात नितीनला थोडंसं पुढे येणं गरजेचं होतं. मी मध्ये संघाच्या माध्यमातून जरी राम बाद झाले जरी मोरेश्वर बाद झाले तरी ताकद आणि गुणवत्ता होती. नितीन पाटील मध्ये तो फलंदाज तब्बल 6व्या क्रमांकावरती येतोय. कारण अतिशय इन्फॉर्म मध्ये सध्याच्या स्थितीला नितीन पाटील तो खेळाडू थोडासा उशीर येतोय. पण आता मध्ये वेळ हळूहळू निघून चाललाय तो म्हणजे देसाई संघासमोरून. तर 15 चेंडू गरज मध्यावरती 55 धावेची. 15 चेंडू 55 धावेचं मोठं लक्ष्य कंप्लीट करत असताना गोलंदाज ताकद दाखवत आहेत. त्यामुळे सामना कसा जिंकणार कशा प्रकारे हा प्रवास मैदानावरती पार करणार हा वागेश्वर देसाई संघ याकडे लक्ष लागलंय संघनायकाचा. आणि स्वतः संघनायक मैदानावर नितेश भोईर. या पुढचा सामना तुम्ही पाहू शकाल. सेकंड राऊंडचा पहिला सामना जासई वर्सेस तिरंगा शिवकर. एका बाजूला प्रेम गायकवाडला तुम्ही पाहू शकाल. अजून एक खराब चेंडू मैदानावरती समीकरण बदलेल. येणारे 15 चेंडू 54 धावेची गरज. अजूनपर्यंत जरी येणाऱ्या 15 चेंडूवरती 8 षटकार आले योगेश सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल मैदानावरती तो म्हणजे वागेश्वर देसाई संघ. मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय झाशीचे संघनायक आणि तिरंगा शिवकरचे संघनायक. I kindly request both the captain please come on the stage for the toss. गोलंदाज सज्ज अबक नेरुळकर. पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक मैदानावरती अंदाधुंदी फलंदाजी. सामना एकतर्फा योगेश त्यामुळे समालोचनामध्ये जास्त मजा येत नाहीये. आता पेंदर संघाची कारकीर्दमध्ये ती दाखवतोय. पेंदर संघाच्या मध्ये जे कार्य केलं सगळं अप्रतिम जबरदस्त ताकद मैदानामध्ये पाहायला मिळते. त्याच्या पहिल्या सेटमध्ये ताकद दाखवली फलंदाज विश्वासनं. त्यानंतर अबक नेरुळकर ती छाप सोडतोय. अजून एक डॉट बॉल वॉट अ कमबॅक. थोडीशी नेट भरकटल्या मैदानावरती अबक नेरुळकर. त्यानंतर पहिले 2 चेंडू निदाब फेकले त्यात एक सिंगल आली. त्यानंतर पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू मध्ये बीड झाले. स्वतः संघनायक जर अशा चुका करेल तर सामना जिंकू शकणार नाहीये. आता मध्ये वेळ हातामध्ये निघून जातीये आणि आता मध्ये सामना एकतर्फा पाहायला मिळेल आमच्या प्रेक्षक वर्गाला. हा चेंडू फुल टॉस सुद्धा सफल झाले. अतिशय चांगली नजर होती चेंडूवरती. लास्ट मोमेंटला बॅटचा पेस ओपन करत असताना चेंडूला फक्त दिशा देतोय. चेंडू जातोय लॉंग लेग सीम पार चौकार. पूर्ण झाला आणि धावती 35. आता समीकरण उरते मैदानावरती अपकमिंग 12 डिलिव्हरीज रीच बाय 50 रन्स. 12 चेंडू 50 धावांची गरज मैदानावरती. 9 चेंडूवरती 50 धावा मी बनताना पाहिले. म्हणजे त्यावेळी पहिलं सत्र होतं योगेश कंगन संघाच्या माध्यमातून केतन मांद्रेनं ग्रामीण क्रिकेटमधलं सर्वात जलद शतक आपल्या नावावरती कोरलं आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयामध्ये एक वेगळा दबदबा निर्माण केला. त्याच काढून विक्रम रचला कौसाच्या स्पर्धेमध्ये. पहिल्या सामन्यामध्ये 6 चेंडूवरती 6 षटकार दाखवत असताना 9 चेंडूवरती 50 धावा कोरल्या. त्यानंतर लगेच बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यामध्ये 19 चेंडूवरती 81 धावेची शानदार फलंदाजी केतन मात्र सादर केली होती. आणि आपण किती इन्फॉर्म मध्ये होतो याचा परिचय दिला होता. बघा सगळं केतनला तशीच फलंदाजी सादर करावी लागेल. 12 चेंडू गरज मध्ये होती 50 धावेची. विश्वास पाटील प्रतिम कामगिरी केली. आजच्या दिवसामध्ये विश्वास पाटील छाप सोडली मैदानावरती. किंग ऑफ द रायगड म्हणून ज्याची ओळख आहे तर विश्वास पाटील आज पेंडरच्या टुर्नामेंटमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 5 चेंडूवरती 5 षटकार दाखवले आणि पुन्हा एकदा स्वतःचा दबदबा एक डाणा वाघ म्हणून काय ओळख आहे विश्वास पाटीलची ती ओळख आज विश्वासने सादर केली. थोडासा आउट ऑफ फॉर्म होता पण या वर्षामध्ये जी कारकीर्द सादर केली मी सलाम करेल त्याच्या कारकिर्दीला. तर अतिशय चांगले क्रिकेट गेले कित्येक वर्ष ज्यांना टोंडरे संघाच्या माध्यमातून सादर केलं. गोलंदाज संयुक्त ती सांगितलं 14 षटक. हा चेंडू फुल टॉस आहे अप्रतिम फटका मैदानावरती. चेंडू जातो 55 इशारा नो बॉल 1+4 5 धावा मैदानावरती. चेंडू फाईनल झोन क्लिअर करतो. चेंडू सीमा पार चौकार. नाणेफेकी केली जाईल जासई वर्सेस शिवकर या 2 संघाच्या माध्यमातून. नाणेफेकीचा कौल केला जाईल आमच्या व्यासपीठावरती. त्या स्पर्धेचे आमचे लाडके शिल्पकार हनुमंतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. दिनेश पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. फ्रीडचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून. म्हणजे अजून एक पर्वणी असेल अजून एक मेजवानी असेल. फलंदाज नितीन पाटील समोर समीकरण चेंज होतं मैदानावरती. 12 चेंडू गरज 45 धावेची. तर या क्षणाला आता मध्ये चांगलं क्रिकेट सादर केलं तर पुन्हा एकदा कमबॅक मैदानावरती करू
शकेल हा देसाई संघ. कारण शब्द फलंदाज नितीन पाटील मध्ये अनेक विक्रम, अनेक इतिहास, अनेक मैदानं गाजवली आहेत या नितीन पाटीलनं. तोच फलंदाज मध्ये 12 चेंडू 45 धावा चेस करेल का? आता मध्ये खराब चेंडून सुरुवात केली आहे गोलंदाज अनिकेतनं. त्यामुळे स्वप्न जागवतं, स्वप्नांना पालवी फुटली आहे देसाई संघाला. फलंदाज शपल होता मैदानावरती, पिंटू पार्थची आठवण करून दिली आहे. अजून एक मोठा फटका, चेंडू दंड निसतो 6 धावा. What a comeback, अप्रतिम वापसी, अप्रतिम शिरकाव सामन्यामध्ये करतोय तो म्हणजे वागेश्वर देसाई संघ. 11 चेंडू 39 धावा. आता मध्ये या धावा बनवू शकतील योगेश. तर मोठे फटके येत आहेत फलंदाज नितीन पाटीलच्या माध्यमातून. आय सेटल झाला मैदानावरती, नजर सेट झाली आहे आणि अतिशय चांगली फलंदाजी. एका चेंडूवरती 11 धावा खर्च करतो गोलंदाज अनिकेत. एक महागडे षटक मैदानावरती, प्रेशर ऑन द बॉलर, दडपणाखाली येतो मैदानावरती हा VRCC पेंडस संघाचा गोलंदाज अनिकेत. नाणेफेकी जिंकली मैदानावरती जाफरी संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि आमंत्रित केले तिरंगा शिवकर संघाला फलंदाजीसाठी. अजून एक मोठा फटका, गुडघ्याचा वापर, चेंडू येतो आमच्या व्यासपीठासमोर, डरकाळी फोडतो. बॅक टू बॅक दुसरा दमदार षटकार. प्रॉपर टायमिंगला प्रॉपर ठोका आमच्या तिथे मास्टरच्या माध्यमातून येत आहे. आता मध्ये सामना काढण्याचा ठोका चुकवणाऱ्या मदती पाहायला मिळेल. कोणी विचारही नव्हता केला अशा प्रकारची फाईट्स लागूच्या 4थ्या षटकामध्ये दिली जाईल. 4 फलंदाज बाद झाले. त्याने 6व्या क्रमांकाचा फलंदाज नितीन पाटील जबरदस्त फलंदाजी करतोय. त्यामुळे नितीन पाटील मैदानामध्ये आले त्यावेळी एका गोष्टीचा मी उल्लेख केला होता योगेश, हे फलंदाज कुठे का थोडीशी लवकर मध्ये यायला हवे होते. कारण अतिशय इन्फॉर्म मध्ये हा खेळाडू आणि स्वतःची गुणवत्ता मध्ये ती दाखवून देतोय. आणि आता मध्ये टीम मिटिंग कॉल केली जाते ती म्हणजे VRCC पेंडस संघाच्या माध्यमातून. समीकरण बदलत्या मैदानावरती 11 चेंडू 12 चेंडू गरज होती 39 धावेची आणि आता मध्ये समीकरण उरतंय येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी गरज 33 धावेची. वॉट अ मॅच, जबरदस्त वापसी मध्ये करून देतो नितीन पाटील. आता मध्ये सामना अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळेल. आता मध्ये सामन्यामध्ये वेगळा रंग प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळेल. मध्ये शपथ झाले फलंदाज लिडिंग एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतो फायनल क्लास क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. नक्की चेंडू रोखण्यामध्ये यश येतोय तोपर्यंत एक सिंगल मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. आता मध्ये संघनायक स्वतःच्या खात्यावरती जिम्मेदारी उचलतोय हितेश भोईर. आणि आतापर्यंत हितेशनं आणि कुमारने केलेली खराब कामगिरी. तब्बल 3-3 चेंडू हे 2 फलंदाज बीट झाले. जर ते 6 चेंडू जोपर्यंत बॅलन्स असते किंवा जर त्या 6 चेंडूवरती 10 ते 11 धावा आल्या असत्या तर सामन्याचा रंग वेगळा पाहायला मिळाला असता. म्हणजे सुरुवातीला चुका केल्यात आणि आता त्या चुकांमध्ये शहाणपण शिकून सामना रिकव्हर करण्याचा प्रयत्न करतो देसाई संघ आणि अप्रतिम फाईट देतो मैदानावरती. एक पात्री अभिनय सादर करतो मैदानावरती ज्युनियर नितीन पाटील. कारण समीकरण उरलंय येणारे 9 चेंडू 32 धावा. जर येणाऱ्या 2 चेंडूवरती एखादा षटकार आला तर सामना शेवटच्या मुवमेंटला चेस करण्याची ताकद आपल्यामध्ये बाळगू शकेल तो म्हणजे पेंडस संघ. तर मध्ये सामना 80% मध्ये पाहायला मिळतो पेंडस संघाच्या बाजूनं. हा चेंडू इथे साठी अजून एक मोठा फटका मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एका बाउन्सवरती चेंडूला फीड केलं जात आहे. तोपर्यंत 2 धावामध्ये ती एकवटल्या गेल्या. त्या ठिकाणी 2 धावा घेण्याची गरज होती का हा प्रश्न सुद्धा संघनायकाला त्या ठिकाणी पडत असेल. कारण सिंगल घेतली असती तर नितीन पाटील सारखे सेटल फलंदाज सायकलवरती आले असते. त्यावेळी गरज आहे मोठ्या फटक्यांची. हितेश प्रयत्न करतोय त्याला यश लाभत नाहीये. त्यामुळे नितीननं स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी का उचलली नाहीये हा सुद्धा प्रश्न रसिकांच्या मनावरती चर्चेला उदाहरण आणतोय. समीकरण सातत्यानं चेंज होत आहे. येणारे 8 चेंडू 30 धावा. एखादा मोठा फटका मैदानावरती कमबॅक करेल तर एखादा निर्धाव चेंडू मैदानावरती सामना पूर्णपणे टर्न होईल तो म्हणजे VRCC स्पोर्ट्स पेंडस संघाच्या बाजूनं. हा चेंडू फुल टॉस होता. बॅटचा पेस ओपन करू शकले नाहीयेत. आता मध्ये चूक झाली मैदानावरती. तर तुम्हाला 8 चेंडू 30 धावा बनवायचे आहेत अशा स्थितीला फुल टॉस चेंडूवरती जर मोठा फटका येत नाहीये तर तुम्ही सामना जिंकू शकणार नाहीयेत मैदानावरती. तर या चेंडूवरती मोठा फटका आला असता तर सामना लास्ट मोमेंटला तुम्हाला पाहायला मिळाला असता. समीकरण बदलता मैदानावरती
मैदानावरती येणारे 7 चेंडू 29 धावा. ज्या विश्वास पाटील 62 धावामध्ये ती कुठल्या त्या 62 धावा त्यामध्ये उपयुक्त ठरतात आणि 85 धावेचा डोंगर रस्त्यांना कुठे का होईना थोडासा संघर्ष करावा लागतोय. VRCC पेंट संघाच्या गोलंदाज अनिकेतला 7 चेंडू 29 धावा. हा चेंडू अजून एक मोठा फटका, मोठा टायमिंग स्लो के शेताची कट करते लक्षात ठेवाने VRCC पेंट संघाचं बॅकअप लागतोय आणि अशा स्थितीला जेल सेकंड चान्सला कन्वर्ट होतोय आणि ज्या फलंदाजाने धावींचा वादळ मध्ये निर्माण केलं होतं त्या नितीन पाटील नावाचं वादळ मध्ये शांत झालाय आणि सुटकेचा निश्वास सोडतो मैदानावरती. हा VRCC संघ अप्रतिम मैदानावरती कामगिरी केली. नितीन पाटील एकदा जोरामध्ये टाळे उद्या नितीन पाटील साठी. तर 12 चेंडू 50 धावेची गरज असताना विजयाची स्वप्न मैदानावरती या खेळाडूने देसाई संघाला जागी करून दिली होती. आता 7 सामना जिंकता येणं खूप कठीण असेल ते म्हणजे वागेश्वर देसाई संघाला. तर समीकरण उरल्या मैदानावरती येणारे 6 चेंडू गरज मैदानावरती 29 धावेची. डीजे शेवटचं षटक मैदानावरती बाकी आहे आणि गरज मैदानावरती 29 धावेची. 6 चेंडूवरती मी माझ्या समालोचनाच्या 2 वर्षाच्या करिअर मध्ये 28 धावा पाहिल्या आहेत. एकदा 29 धावा मी मुलुंडला चेस होताना पाहिल्या आहेत. त्यानंतर 31 धावा दिवा चषकामध्ये तिसगाव संघाच्या विजयनं चेस करताना मी पाहिल्या. त्यामुळे ते स्वप्न कुठे का होईना आठवण करावं लागेल. साईला त्या कारकिर्दीची आठवण करावी लागेल मैदानावरती. हितेश भोईरला आणि प्रयत्न करावे लागतील मैदानावरती या वागेश्वर देसाई संघाला. 7 चेंडू 29 धावा. नथिंग इज इम्पॉसिबल द पेपर. अशक्य असं काहीच नाहीये. म्हणजे समीकरण खूप महागडे आहे. क्रिकेट आहे जे क्रिकेट मैदानावरती तुम्ही पाहता कधी अप अँड डाऊन चढाव आणि उतार या सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. समीकरण होतं 10 चेंडू 33 धावेचं आणि 4 चेंडूवरती फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या आणि चांगला कमबॅक सादर केला मिळाला गोलंदाज अनिकेतनं. जर त्या 4 चेंडूवरती 1-2 षटकार आले असते तर सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत तुम्हाला पाहायला मिळाला असता. शेवटचे षटक आहे विक्रम पाटील. हा चेंडू मोठा फटका. अजूनपर्यंत संघर्ष बाकी आहे. संघर्ष आल्या आल्या षटकारांना सुरुवात करतो मैदानावरती आणि समीकरण बदलतंय. 5 चेंडू 23 धावेची गरज. 3 चेंडू मिळाले हितेशला. जर त्या 3 चेंडूवरती एखादा षटकार हितेशच्या माध्यमातून आला असता तर सामना अंतिम टप्प्यापर्यंत तुम्हाला पाहायला मिळाला असता. अजूनपर्यंत सामन्यात फाईट येत आहेत. अजूनपर्यंत 4 षटकारांची आवश्यकता. त्यामुळे सामना निवड पूर्ण आणि पूर्ण जिंकलाय तो म्हणजे या VRCC पेंडर संघाच्या बाजूनं. जर येणाऱ्या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर मात्र प्रेक्षकांचा पैसा वसूललेल्या मैदानावरती प्रेक्षकांना एक पर्वणी लाभेल या भागेश्वर देसाई संघाच्या माध्यमातून. देसाई संघाचं मी कौतुक करेल. 85 धावा कुठत असताना कोणताही मनोवैज्ञानिक दबाव या संघाने आपल्या खांद्यावरती घेतला नाहीये आणि अप्रतिम फाईट दिली आहे या पेंडर संघाला. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. अक्रॉस द बॅट चेंडूला भिरकावून द्यायचं होतं मिड विकेटला. मध्ये चेंडू व्यवस्थित बॅट वरती येत नाहीये कारण क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरल्या मैदानावरती. गोलंदाज विक्रम पाटीलनं ब्लॉकरचा वापर केला होता आणि समीकरण मैदानावरती येणारे 4 चेंडू विजयासाठी गरज आहे 21 धावेची. 4 चेंडू 4 मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. एखादा निर्धाव चेंडू विजयाची स्वप्न मैदानावरती पूर्णपणे धुळीला मिळतील. तिसऱ्या पंचाची मागणीमध्ये ती केली जाते. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये तुम्ही रोशन पाटीलला पाहू शकाल. एक जबरदस्त क्रिकेटर आहेत सिद्धी करवले संघाचे. जर्मन सिद्धी करवले संघाला ज्यानं सातत्यानं अतिशय चांगली कामगिरी करून दिली आहे तेच रोशन पाटील तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहू शकाल. 4 चेंडू विजयासाठी बनवायचे मध्ये 21 धावा. एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकाल सिली पॉइंटला दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतो साईवरती हा क्षेत्ररक्षक. जितेशला तुम्ही पाहू शकाल. हा चेंडू आता मात्र सामना गमवावा लागेल मैदानावरती. म्हणजे या VRCC पेंडर संघासमोर फाईट देत असताना भागेश्वर देसाई संघाला
सलामी थोडीशी खराब झाली. त्या दोन फलंदाजांच्या नावावरती राम पाटील आणि मरुषभ पाटील 107 धावेची नाबाद भागीदारीचा विक्रम आहे. त्या फलंदाजांकडे चांगला स्टार्ट मिळाला नाहीये. तर कुमारला फाईट दिली नाहीये. तर हितेश मैदानावरती तब्बल हितेशनं आतापर्यंत सामना केल्यामध्ये 9 चेंडूंचा आणि फक्त 16 धावा हितेशनं एकवटल्या आहेत. तर अशा स्थितीला 85 धावा चेस करायचे असतील आणि जर तुम्ही चेंडू बीट व्हाल, कुंभारकडनं अपेक्षा होत्या त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीये. त्यामुळे थोडंसं डगमगला मैदानावरती हा वागेश्वर देसाई संघ अजून मध्ये फाईट देण्याचा प्रयत्न केला जातोय. आता मध्ये कमी धावेनं सामना हारण्याचा प्रयत्न करे मध्ये वागेश्वर देसाई संघाला. वागेश्वर देसाई संघ हरला कसा यापेक्षा तो लढला कसा याचा विचार आता मध्ये करावा लागेल आमच्या प्रेक्षक वर्गाला. कारण 85 धावा बनवत असताना जी फाईट दिली VRCC पेंडर सारखा एक रायगडातील बलाढ्य संघ त्यांना झुंज देत होता आणि आवक नेरुळकरचा जो गेम प्लॅन, आवक नेरुळकरची जी रणनीती होती त्या रणनीतीला तडा घालण्याचा प्रयत्न करत असताना अंतिम टप्प्यामध्ये आवक नेरुळकरना छाप सोडले मैदानावरती आणि स्वतःची दहशत मध्ये पुन्हा दाखवून देतो आवक नेरुळकर आणि हा VRCC पेंडर संघ. बोलत सज्ज होते सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. इनसाइड एज एका बाजूने चेंडूला फीड केलं जात आहे. अजूनपर्यंत ती चेंडू बाकी आहेत. विक्रम पाटीलचे 2 आणि विजयासाठी धावा बनवण्याच्या मध्ये तब्बल 20. त्यामुळे सामना जिंकता येणार नाहीये. एक चेंडू बाकी आहे. स्कोरर नक्कीच नेक्स्ट मॅचला थोडंसं रेडी होत होते, स्कोर तयार करत होते. त्यांना सुद्धा माहिती आहे सामना एकतर्फा मैदानावरती अंतिम चेंडूमध्ये फेकला जातो विक्रम पाटीलच्या माध्यमातून. वागेश्वर देसाई सारखा बलाढ्य संघ स्पर्धेनं बाहेर होतोय. सुरुवात केली षटकारानं आणि सामना संपवला मैदानामध्ये. फाईट दिली दाबलकावरती धावा लावल्या तब्बल तुम्ही पाहू शकाल 72 धावा आणि 13 धावेनं 85 धावा चेस करत असताना सामना हारला मैदानावरती वागेश्वर देसाई संघ. विश्वास पाटीलचं मी कौतुक करेल. 19 चेंडूवरती 62 धावेची शानदार फलंदाजी केली. मध्ये आलेल्या तमाम रसिकांना एकदा विनंती करतोय 72 धावा 85 धावा चेस करत असताना संघानं कुठल्या त्या वागेश्वर देसाई संघासाठी एकदा जोरामध्ये टाळ्या होत्या. कारण अप्रतिम फाईट त्यामध्ये ती सादर केली ती म्हणजे वागेश्वर देसाई संघानं आणि अंतिम टप्प्यामध्ये संघाला या स्पर्धेला बाहेर व्हावं लागतं. विजयी संघ VRCC पेंडर संघाचा मी कौतुक करतोय. स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला राम पाटील आणि देसाई संघ त्याबद्दल आम्ही आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीने करतोय. तुम्हाला तुमच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट या सामन्यामध्ये ज्यांना विक्रम आपल्या नावावरती कोरला, एक इतिहास मैदानामध्ये रचला तो विश्वास पाटील या सामन्याचा शिल्पकार. 19 चेंडू 62 धावेची दमदार फलंदाजी मैदानावरती आणि त्या विश्वास पाटीलला 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. अजून 200 रुपयाचं कॅश प्राइज झालं आणि अजून बरीचशी पारितोषिकं त्याच्यासाठी आहेत. विनंती करतो योगेश वडवी यांना आपण ती पारितोषिकं त्याच्यापर्यंत पोहोचवा. विश्वास पाटील जे समालोचक आहेत पेंडरचे उर्फ बाबू त्यांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल रामचंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते. नक्कीच आपण विश्वासी संपर्क साधू. कारण 62 धावेची फलंदाजी त्यांनी या खेळपट्टीवरती सादर केली आणि आजच्या दिवसामध्ये दुसरा विक्रम या मैदानात आपण पाहिला. कालच्या दिवसामध्ये मैदान गाजवलं. इनामपुरी संघाच्या मदतीने अंगद पाटीलनं त्याचा रेकॉर्ड ब्रेक करत असताना दुसरं अर्धशतक या मैदानामध्ये आपण पाहिलं ते म्हणजे विश्वास पाटीलच्या मदतीनं. गेम प्ले होतोय सेकंड राऊंडचा पहिला सामना. जासई वर्सेस तिरंगा शिवकर आलेल्या सर्व लाडकी सिंगाच्या